हाँ नमस्कार, नालासोपारा पुलिस स्टेशन। मुझे एक अननोन नंबर से मैसेज आता है तो मैं उनके काम करने के तरीकों के बारे में आपको समझाता हूँ। ये पोलीस स्टेशनला या माडाच्या पोलीस स्टेशनला या. नाही नाही मी सांगतो काय ते ऐका ते पण तुम्हाला काय तुमचा काय त्रास आहे ते सांगा आम्हाला. तुम्हाला काय त्रास आहे? मुझे एक अननोन नंबर से मैसेज आता है। ऐसे मैसेज मुझे पहले भी आ चुके हैं। मैं पहले सोचता हूँ चलो जब तक पैसे मिलते हैं ले लेते हैं और बाद में इग्नोर करते हैं। तो मैं उनके काम करने के तरीकों के बारे में आपको समझाता हूँ। ये लोग आपको पहले रेस्टोरेंट या किसी वेबसाइट पर आपको रिव्यू डालने बोलेंगे। फिर उस रिव्यू का आपको 25 से 50 रुपए दिया जाएगा। जैसे आपके 4 से 5 टास्क कंप्लीट हो जाएंगे आपको आपके अकाउंट डिटेल्स मांगे जाएंगे और फिर आपके अकाउंट में पैसे क्रेडिट हो जाएंगे और फिर बीच में कुछ ऐसा टास्क देंगे जहां पर आपको उनको पैसा क्रेडिट करना होता है। आप जो भी अमाउंट उनको क्रेडिट करोगे वो आपको उसके ऊपर कुछ इंटरेस्ट पे करेंगे। पहले 1-2 ट्रांजेक्शन पे आपको इंटरेस्ट क्रेडिट हो जाएगा। फिर जैसे आप एक बड़े अमाउंट उनको क्रेडिट करोगे वो आपको रिप्लाई देना बंद करेंगे। मैंने उनका टेलीग्राम ग्रुप ज्वाइन किया। ग्रुप में लगभग 900 के आसपास मेंबर्स ज्वाइन हुए थे और लगभग 90 ऑनलाइन थे। इसका मतलब जो 90 लोग ग्रुप में हैं वो टारगेटेड लोग हैं। मैंने पास वाले पुलिस चौकी में जाकर कंप्लेंट रजिस्टर करने की सोची लेकिन पुलिस चौकी बंद थी। मैंने 100 पर कॉल किया और उनको पूरे इंसिडेंट के बारे में जानकारी दी। मुझे 100 पर कॉल करने के बाद पहली बार ये पता चला कि 100 पर किए गए कॉल की रिकॉर्डिंग नहीं होती। 100 पर कॉल करने के बाद मैंने उनको सारे इंसिडेंट के बारे में और स्कैमर के काम करने के तरीके के बारे में एक्सप्लेन किया। पूरी कन्वर्सेशन के बाद उन्होंने कहा मैं अरनाला पुलिस स्टेशन इलाके में आता हूँ और वो मेरा नंबर अरनाला पुलिस स्टेशन में देंगे और मुझे वहाँ से कॉल आएगा या कोई पुलिस इन पर्सनल मिलने आएगा। मुझे नालासोपारा पुलिस स्टेशन से कॉल आता है। हाँ नमस्कार, नालासोपारा पुलिस स्टेशन। ओके मी कंप्लेंट ह्याच्यासाठी केलेली की हे होतंय मला व्हॉट्सअपवरून मेसेज आलेला हाँ की तुम्हाला म्हणजे वर्क फ्रॉम होम करून आहे करून आणि तुम्ही असे असे टास्क कंप्लीट करा आणि तुम्हाला पैसे दिले जातील करून. ठीक आहे. हा. मी म्हणजे त्यांचा टेलिग्राम ग्रुप होता सो त्यांनी मला जॉईन करायला सांगितला. सो मी तो टेलिग्राम ग्रुप जॉईन केला आणि त्यांनी पहिल्या टास्कला माझे पैसे म्हणजे त्यांनी पैसे वगैरे क्रेडिट केले आणि त्यानंतर त्यांचे टास्क असे होते की आपण काहीतरी एक अमाऊंट त्यांना क्रेडिट करायची आणि मग ते आपल्याला त्याच्यावरती म्हणजे इंटरेस्ट देऊन ते आपल्याला क्रेडिट करणार. ओके. मी हॅलो, राहायला कुठे आहे तुम्ही आता? मी राहायला सतपाळा सफाळा सतपाळा ते कुठे आलंय? राजुडी सतपाळा. राजवाडी म्हणजे अर्नाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये? हा मे बी अर्ना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. ओके ओके, मी कॉल ट्रान्सफर करतो. नालासोपाऱ्याला दिलाय त्यांनी. हरकत नाही ना. तुम्ही त्यांना कॉल करायला सांगितलं तरी काय प्रॉब्लेम नाही. हा कॉल करायला सांगतो, कॉल बॅक करायला सांगतो. तुम्हाला कॉल येईल आता लगेच. ओके 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 बाय. ओके. अब मैं वापस वेट करता हूँ अरना पुलिस स्टेशन से कॉल आने का, लेकिन मुझे कोई कॉल रिसीव नहीं होता। फिर मैं वापस 100 पे कॉल करता हूँ और उनको अर्जेंसी के बारे में बताता हूँ और वो वापस वही बताते हैं कि मुझे नजदीकी पुलिस स्टेशन से कॉल आएगा। मुझे पुलिस स्टेशन से कॉल आता है। हॅलो हॅलो हा बोला. हॅलो 112 कॉल केलता का? हा 100 कॉल केलेला मी. अर्ना पोलीस चौकीवर बोलताय का? नाही आपलं बोळीच पोलीस स्टेशन आहे का? अच्छा बोई माडा स्टेशन. हा. तुम्ही कुठून बोलताय? मी ऍक्च्युली सतपाळावरून बोलतो आहे. मला त्यांनी पहिला नालासोपारा पोलीस चौकीमध्ये ट्रान्सफर केलेला. तर नालासोपारा पोलीस चौकीवाले बोलले की अर्ना पोलीस चौकीच्या हद्दीत येत आहेत. तर मी परत 100ला कॉल केला तर ते बोलतायत की आम्ही ट्रान्सफर करतो करून. आता तुमच्याकडून आता मग मला काय करावं लागेल? काय झालं नेमकं काय? ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे ना की मला म्हणजे ही सायबर क्राईमची केस आहे. हा मग मी काय म्हणतोय दादा, हा बोला ना. तुम्ही 1930 ला करा ना कंप्लेंट करा, ऑनलाईन कंप्लेंट करा त्याच्या नावाची. तर पोलीस स्टेशनला या, माडाच्या पोलीस स्टेशनला या. नाही मी सांगतो काय ते ऐका थोडं. म्हणजे हा, बोला. तुम्ही मला तसा सजेस्ट करा काय करायचं आहे ते. हा बोला ना. हे बघा मला ना व्हॉट्सअप वरती वर्क फ्रॉम होम करून ऑफर आलेली. ओके.
हो हो मला हे माहिती आहे की म्हणजे हमेशा ते असं मेसेज पाठवतात, ते टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला हे करतात. सो मी त्यामध्ये फसलो नाहीये. पण हे आपल्याला आता पकडता येतील त्यासाठी मी 100 वरती कॉल केला आणि त्यांना इन्फॉर्म केलं. सो त्यांनी मला नालासोपारा पोलीस चौकीचा हे दिला. सो त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला, पण ते बोलले की अर्नाळा पोलीस चौकीच्या हद्दीत येते. मी हे सर्व करत राहिलो तर ते पर्यंत सर्व ब्लॉक करतील आणि मग ते हातातून निघून जातील. मग काही उपयोग नाहीये. ही ऍक्शन जर आताच घेतली ना, ते ऑनलाईन आहेत, ते आपल्याला पकडता येतील. थांबा 1 मिनिट, साहेबांशी बोला. साहेब यांच्याशी बोला. हॅलो. हॅलो हा नमस्कार, बोला. सर, नमस्कार. सो मी काय सांगतो, मला ऑनलाईन व्हॉट्सअप वरती मेसेज आलेला. हा तो त्याविषयी ना मी 100 वरती कंप्लेंट केली. सो त्यांनी हा. मला सांगितलं की त्यांनी मला नाही सांगितलं, त्यांनी माझा नंबर नालासोपारा पोलीस चौकीमध्ये दिला. त्यांनी हा. मला कॉन्टॅक्ट केला आणि ते बोलले की अर्नाळा पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये मी येतो आहे. हा. सो मला आतापर्यंत अर्नाळा पोलीस चौकी म्हणून कॉल आला नाही. सो मी त्यांना मला काय म्हणायचं, तुमची अडचण काय झाली ते सांगा ना. काय तुमचे काय पैसे गेले, काय झालं? पैसे माझे गेले नाहीयेत, पण मग ते ऑनलाईन आहेत, ते आपल्याला पकडता येतील. कारण की ते खूप सारे लोक आहेत जे ते आता काम करत आहेत. सो हा, काय काम करतात ते? हे असं आहे की ते आपल्याला टास्क देतात. ते आपल्याला टास्क दिल्यानंतर आपण ते कम्प्लीट करायचं, ते पैसे क्रेडिट करतात पहिल्या ह्याला. आणि त्यानंतर ना कसलं टास्क देतात? कोणत्या तरी वेबसाईट वरती जायचं आणि रिव्ह्यू टाकायचा वगैरे असे हा. असतात. आणि त्यानंतर ना ते आपल्याकडून पैसे मागतात. ओके, म्हणजे आपल्याकडून 100 रुपये, 1000 रुपये असे मागतात आणि हा. त्याच्यावरती ते इंटरेस्ट देतात असं सांगतात. ही गोष्ट 2-3 दिवस चालते आणि त्याच्यानंतर मॅक्झिमम लोकांकडून पैसे मिळाले ना त्यांना, का ते हा. सर्व ब्लॉक करून टाकतात. अच्छा. आता ते ऑनलाईन आहेत, सो आता आपण त्यांना पकडू शकतो. पण जर मी असं फिरत राहिलो तर मग ते काय फायदा नाहीये त्याचा. मला काय म्हणायचं साहेब, हा, बोला. हे ऑलरेडीच तुम्हाला लक्षात येते का काहीतरी तो फसवणूक करण्याच्या दृष्टीने तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही ते करताय? मी म्हणजे तुमचा काहीतरी त्याच्यात लोभ आहे. मी करत नाहीये, मी अच्छा. अवेअरनेस करतोय. नाही बरोबर आहे, पण तुम्हाला काय, तुमचा काय त्रास आहे ते सांगा आम्हाला. तुम्हाला काय त्रास आला? तुम्हाला लिंक आली, कॉल आले का तसा? मला त्रास हा आहे की ह्यांना पकडायला पाहिजे, नाही तर असे कितीतरी लोक. ठीक आहे, हे का ह्याच्यात आहे ना सर, ऑनलाईन तक्रार होते. हा, www.sancharsati.gov.in या वेबसाईटवर जायचं आणि तुम्हाला हे कॉल येतात ना, त्याची कंप्लेंट करायला लागते ऑनलाईन. हा, पण जसं तुमचं फ्रॉड केस झाले सायबर क्राईम बद्दल, तसं 1930 हेल्पलाईन आहे. ओके. तसं हे जे आहे ना, हा. याच्यासाठी संचार साथी म्हणून एक हे आहे, जिओ गव्हर्नमेंटचं एक ऍप आहे. www वेबसाईट आहे, त्याच्यावर डायरेक्ट जाऊन तुम्ही कंप्लेंट नोंदवायची तुमची. ती रजिस्टर होते आणि पोलीस स्टेशनला येते. पण असा असं विषय. तोपर्यंत ते पळून जातील, मग फायदा नाहीये. सर मग अजून ह्याच्यापेक्षा सोपी पद्धत काय आहे? ह्याच्यापेक्षा सोपी पद्धत ही आहे की आता लगेच काहीतरी ऍक्शन घेतली तर ते सापडते. काय ऍक्शन घ्यायची मला सांगा तुम्ही आता. ते आता ते ऑनलाईन आहेत, सो त्यांचा नंबर माझ्याकडे आहे. सो तुम्ही अहो साहेब, काय होतं माहिती का, त्यांचं लोकेशन सापडत नाहीत. हे जे असतात ना ऑनलाईन, हे फ्रॉड नंबर्स असतात. हा, म्हणून मग ते फक्त ब्लॉक होतात आणि ह्यांच्या थ्रू आहे ना तुम्ही यांना कंप्लेंट करू शकता. एक सेकंड, त्यांचा जो नंबर आहे ना त्याच्यावरती हा. कॉल लागतोय आता. अहो तो लागणारच आता, पण ट्रेस करायला ट्रेस होत नाही तो. मग त्यांचा कॉल लागणार नाही तर मग तुम्ही फसवणार कसे, फसणार कसे ना त्यांना. हा, मग मी असं असतं ते. आता ऍक्शन नाही घेतली तर ते ब्लॉक होऊन सिम कार्ड तोडून. मग तेच ऍक्शन घेण्यासाठी तुम्हाला सांगतो, त्यांच्यावर ऍक्शन घेण्यासाठी याच्यावर हे करायचं, कंप्लेंट नोंदवायची. आता काय करू ते सांगा. म्हणजे तुम्ही वेबसाईट लिहून घ्या. एक सेकंड, मी ऑनलाईनच आहे, म्हणजे मी डायरेक्ट क्रिएट ह्याच्यावर. हा, मग तेच म्हणतो तुम्हाला, ऑनलाईन वेबसाईट वरच हे करा ना जाऊन लगेच तिथं. www ओके, sancharsati.gov.in म्हणून एक वेबसाईट आहे. संचार साथी, ओके SANCHAR .gov.in ओके. याच्यावर जाऊन तक्रार द्यायची. ओके, तिथे आता एक होम पेज ओपन झालाय, मला लॉग इन करावं लागेल आणि मी कंप्लेंट टाकू. हो, ते कंप्लेंट टाकायची. तुम्हाला फसवे कॉल येतात त्या संदर्भात. ओके, ठीक आहे. पण तसा काही उपयोग नाही होणार तर ठीक आहे, चालेल, तुम्ही सांगितलं. तसाच उपयोग होतो साहेब, तसाच उपयोग होतो. ओके, ठीक आहे, चला ठीक आहे, ठीक आहे. करून बघू. हो. जब मैं बताए गए वेबसाइट पे कंप्लेंट करने की कोशिश करता हूँ, मुझे वो वेबसाइट पर कोई भी कंप्लेंट पोर्टल नहीं मिलता। फिर मैं ChatGPT पे सर्च करता हूँ और मुझे पता चलता है ये साइबर क्राइम की केस है और उसकी साइबर क्राइम की वेबसाइट पे कंप्लेंट रेस करनी होती है। तो मैं साइबर क्राइम के वेबसाइट से कंप्लेंट रेस करता हूँ। हमारा सिस्टम पहले से बहुत इंप्रूव हुआ है, लेकिन आज भी उसमें बहुत लूपहोल्स है।
इस लूपहोल्स को हमें सिस्टम के सामने लाना पड़ेगा ताकि हम एक बेहतर इंडिया बना सके। कास्ट रिलीजियस को छोड़ के हमें इन रियल लाइफ प्रॉब्लम पे फोकस करना होगा ताकि हम एक डेवलप नेशन बना सके। मुझे तुरंत दूसरे दिन 2 फीडबैक कॉल आते हैं। हॅलो, नमस्कार, आपण पोलीस मध्ये 112 फोन केला होता त्या संदर्भात तुला कॉल आहे बरेच पोलिसांची सॉरी, काय बोलतात? आपल्याकडे पोलीसच्या घटनास्थळावर आले का नाही झाली? नाही, इथे पोलीस पण आले नाही आणि कंप्लेंट पण रेज झाली नाही आहे. मी सायबर क्राईमच्या वेबसाईट वरती जाऊन कंप्लेंट रेज केली आहे, पण तिथून पण काही अजून फीडबॅक किंवा कॉल आला नाही. पोलिसांनी तुम्हाला फोन केला की नव्हता केला? पोलिसांनी मला फोन केलेला, पण त्याचा काही उपयोग नाही झाला. हा, तुम्हाला पोलिसांचा फोन किती मिनिटांनी आला होता? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास? अर्धा तासाने आलेला. पोलीस कसं बोलले? चांगले बोलले? पोलीस व्यवस्थित बोलले माझ्याशी, पण नुसतं बोलून काय उपयोग नाही होत ना. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता तर फायदा झाला असता. हा, तुम्हाला पोलिसांची सेवा आवडली की नाही आवडली? 100 वरती कॉल एकदम परफेक्ट होता. म्हणजे तुम्ही जे बोललात ते एकदम परफेक्ट होतं, पण जे पोलिसांचा रिस्पॉन्स होता तो एकदम बेकार होता. नालासोपारा पोलीस पण त्यांनी सांगितलं आमच्या हद्दीत येत नाही. बोईन्सला पोलीस स्टेशनवरून कॉल आला तर ते बोलले आमच्या हद्दीत येत नाही. मग फायदा काय जर हद्दीत येत नाही तर? हा सर, तुम्हाला पोलिसांची सेवा आवडली की नाही आवडली? नाही आवडली. आणि सर, तुम्हाला पोलिसांनी जवळच्या पोलीस स्टेशनला जायला सांगितलं का? पोलीस स्टेशनला जायला नाही बोलले. आणि आमचे 112 चे कर्मचारी कसे बोलले? चांगले बोलले? सॉरी, हा, 112 चे कर्मचारी कसे बोलले? चांगले बोलले का? हो. आणि सहला 5 मार्काचा आपण किती मार्काने शिकता? सॉरी, सर, तुम्हाला जर सेवा आवडली असेल तर सहला 5 मार्काचा आपण किती मार्काने शिकता 5 पैकी? कोणती सेवा? 100 ची सेवा की पोलिसांची सेवा? 112 ची सेवा जर आवडली असेल तर? 112 पूर्ण, जेवढे असतील तेवढे. आणि सर, सेवेमध्ये तुम्हाला काही सुधारणा करायसाठी नाही वाटत काही? सॉरी, सर, तुम्हाला 112 च्या सेवेमध्ये काही सुधारणा करायची वाटत की नाही वाटत? सुधारणा करायला पाहिजे. जर तुम्हाला फोन केला आहे तर तुम्ही त्या कन्सर्न डिपार्टमेंटला फोन ट्रान्सफर केला पाहिजे 100 वरतूनच. जसं मी 100 ला कॉल केला आणि मी सांगितलं की माझ्याबरोबर अशी अशी घटना झाली आहे, सो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ह्या घटनेचं कोणत्या पोलीस स्टेशनला फोन ट्रान्सफर केला पाहिजे किंवा कोणत्या डिपार्टमेंटला फोन ट्रान्सफर केला पाहिजे. तर तुम्ही तिथूनच करायला पाहिजे. कोणाचा कॉल येईपर्यंत मी वेट का करायची? हा, म्हणजे 112 च्या कर्मचाऱ्यांनी फोन लवकर पोलिसांना लवकर फोन ट्रान्सफर केला पाहिजे, बरोबर ना सर? पोलिसांना लवकर फोन ट्रान्सफर नाही केला पाहिजे. जर सायबर क्राईम जर पोलीस डिपार्टमेंटच्या मध्ये येतच नाही तर सायबर क्राईमच्या डिपार्टमेंटला 100 वरून फोन ट्रान्सफर झाला पाहिजे. पोलिसांची गरजच काय आहे? ठीक आहे सर, आम्ही आपला संपूर्ण घटना करून घेतलेला आहे. तर त्यासाठी धन्यवाद. पुन्हा तुमची कारवाई जर 112 फोन करू शकता. ओके, थँक्यू. हॅलो, नमस्कार, आपण पोलीस मदत तिकडचा 112 नंबरला कॉल केला होता. त्या संदर्भात हा फीडबॅकचा कॉल आहे. पोलीस मदत मिळाली का? नाही, मी 100 ला कॉल केलेला आणि त्यानंतर मला नालासोपारा पोलीस स्टेशन वरून कॉल आलेला. तर ते बोलले की अर्नाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही येतो आहे, पण अर्नाळा पोलीस स्टेशनवरून मला कॉल आला नाही. सो मी परत 100 ला कॉल केला. तर 100 वरून जेव्हा त्यांनी परत ट्रान्सफर केला तेव्हा मला बोईन्स पोलीस स्टेशनवरून कॉल आला आणि बोईन्स पोलीस स्टेशनवरून जेव्हा कॉल आला तेव्हा ते म्हणाले की हे म्हणजे FIR नोंदणी होत नाही इथे. तुम्हाला ह्याच्यावरती क्राईम ब्रांचच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला हे करावं लागेल. सो मी क्राईम ब्रांचच्या वेबसाईट वरती जाऊन ऍप्लिकेशन रेज केलं, पण आतापर्यंत कोणतेही म्हणजे हे फीडबॅक वगैरे काही आला नाहीये. पण तुम्ही 100 नंबरला फोन केला होता ना? 100 नंबरला फोन केला तर 112 लागतो सर. ज्यांनी तुमची माहिती घेतली फोनवर ते चांगलं बोलले का तुमच्याशी?
हा ते व्यवस्थित बोलले पण काही प्रोडक्टिव्ह झालं नाही कारण की बघा आता ते अजूनपर्यंत ऑनलाईन आहेत जे पण फ्रॉडस्टर आहेत. सो माझं हे कन्सर्न होतं की आपण त्यांना पकडू शकतो आणि जे फ्रॉड आहे ते थांबवू शकतो, जो स्कॅम आहे तो थांबवू शकतो. पण ही जी प्रोसिजर आपण करत राहिलो तर ते त्याचं काम करून ते सिम कार्ड वगैरे तोडून फेकून देतील पण त्यांना पकडता येणार नाही. तर मग फायदा काय ह्या सर्व गोष्टीचा मला समजलं नाही हे सिस्टम कसं वर्कआउट करते. म्हणजे पोलीस तिथे आले नाही. पोलीस इथे आले नाही आहे आणि काही म्हणजे हेच नाही आहे म्हणजे मला सिस्टमचं हेच कळालं नाहीये, वर्कआउटच कळालं नाही. जे फास्ट करायला पाहिजे, जे आपण ट्रेस करू शकतो ते होणारच नाही. आता जेव्हा मला ते सायबरच्या वेबसाईटवरतून ते ऍप्लिकेशन फॉरवर्ड होईल आणि कॉल येईल तोपर्यंत तर ते फ्रॉड करून बघून जातील, फायदाच नाहीये. मग फोन केला होता ना पोलिसांनी तुम्हाला? फोन किती वेळाने केला? फोन त्यांनी अर्धा तासाने फोन केला पण फोन करून फायदा काय झाला, काहीच नाही झाला. मी पोलिसांनी अर्ध्या तासांनी फोन केला का तुम्हाला? नासोपा पोलीस स्टेशनवरून मी 100 वरती कॉल केल्यानंतर फोन आला अर्धा तासाने. त्यांना मी एक्सप्लेन करता करता त्यांनी सांगितलं की आमच्या हद्दीमध्ये येत ना, अर्नाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतं. त्यांनी फोन ठेवला आणि ते बोलले की आम्ही अर्नाळा पोलीस स्टेशनच्या ह्यांना सांगतो तुम्हाला कॉल बॅक येईल. मला अर्नाळा पोलीस स्टेशनवरून कोणताच कॉल बॅक आला नाही. मी परत 100ला कॉल केला तर त्यांनी मग बोईन्स पोलीस स्टेशनला माझा नंबर दिला. बोईन्स पोलीस स्टेशनवरून मला कॉल आला तर त्यांनी मला क्राईम ब्रांचच्या वेबसाईट वरती जाऊन कंप्लेंट रेज करायला सांगितली. पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अजून काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच नाहीये. फायदा नाही झाला. पोलीस व्यवस्थित बोलले का फोनवरती? सर्व व्यवस्थित बोलले पण फायदा काय, व्यवस्थित बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह थोडी होतात. आणि पोलीस स्टेशनला बोललं होतं का तुम्हाला? पोलीस स्टेशनला बोलवलंच नाही. ते बोलले की सायबर क्राईमच्या वेबसाईट वरती जाऊन हे करा, मग तिथून आम्हाला फॉरवर्ड करतील, मग आम्ही ऍक्शन घेऊ करू. तर मग असावी तुम्हाला मदत नाही मिळाली. काही बदल झाला पाहिजे या सेवेमध्ये सांगू शकता? बदल खूप झाला पाहिजे. आता तुम्ही हा कॉल रेकॉर्ड केला असेल तर तुम्हाला कळेल तू काय करायला पाहिजे ते. त्यासाठी कॉल केला. सांगू शकता तुम्ही काय बदल झाला पाहिजे? बदल हा झाला पाहिजे की पहिला म्हणजे 100 वरती कॉल लावल्यानंतर तुम्ही तिथूनच कॉल ट्रान्सफर करा ना की ह्या म्हणजे ह्याचा हा उपाय आहे, ह्या कंप्लेंटचा हा उपाय आहे. सो त्या पोलिसच्या रिगार्डिंग तिथे कॉल ट्रान्सफर करा. मी तिथे जाऊन पोलिसांशी बोलणार, मग पोलीस मला सांगणार आणि मग परत मी हे जाऊन त्याच्यात वेळ वाया जातो. तोपर्यंत ते फ्रॉडस्टर फ्रॉड कडून पळून जातील. ह्याचा काय उपयोगच नाहीये. म्हणजे आपण जे करतोय त्याचा काय. सॉरी, म्हणजे पोलीस स्टेशनला तुम्ही इकडे फोन केला तर पोलीस स्टेशनला कनेक्ट केला पाहिजे ना फोन तुमचा? कुठेही कनेक्ट करा, पोलीस स्टेशनला कनेक्ट करा किंवा अशा ठिकाणी कनेक्ट करा जिथे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. आता क्राईम, आता मला माहिती नाही हे सायबर क्राईमचं कुठे रजिस्ट्रेशन होते. सो तुम्ही कॉल 100 वरती कॉल लावल्यानंतर सायबर क्राईमला तुमच्याकडे ट्रान्सफर करायची हे असलं पाहिजे, परवानगी असली पाहिजे, तरच त्याचा फायदा होईल. नाहीतर 1000 नंबर दिले आहेत, 1000 नंबर शोधत बसणार, त्यापेक्षा एक नंबर ठेवा 100 वरती कॉल केला का ह्या गुन्ह्यासाठी इथे ट्रान्सफर केला जाईल, ह्या गुन्ह्यासाठी इथे ट्रान्सफर केलाय. एवढी सोपी पद्धत आहे. म्हणजे परवानगी पाहिजे ना कनेक्ट करण्याची? तुम्हाला परवानगी पाहिजे, मला काही नाहीये. मी आतापर्यंत तुमचाच पहिला कॉल आला पोलीस म्हणजे फीडबॅक साठी, अजून कोणाचा काही कॉल नाही आला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे फीडबॅक घेतलेला आम्ही कळवतो वरिष्ठ अधिकाऱ्यांना. या सेवेला 5 रेटिंग आहे, तुम्ही देऊ शकता का 5 रेटिंग? तुमच्या साईडून पूर्ण 5 रेटिंग आहे, पण जे प्रॉब्लेम सॉल्विंग आहे त्याला 0 पण देणं खूप मुश्किल आहे. एसटी सेवेला किती देऊ शकता? तिथे पूर्ण 5 to 5 देईन. ठीक आहे, धन्यवाद फीडबॅक दिल्याबद्दल. परत मदत लागल्यास फोन करू. ओके, थँक्यू सो मच. ये वीडियो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक शेयर कीजिए ताकि लोगों में साइबर क्राइम की अवेयरनेस हो सके। थैंक यू फॉर वॉचिंग फुल वीडियो। फिर मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के लिए जय हिंद।